दुसऱ्या देशांमध्ये काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यानंतर तिथल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय वेगवेगळे ऑपरेशन्स राबवत असतं आणि या ऑपरेशन्सवर आपल्या परीक्षेला खूप सारे प्रश्न सारखं विचारले जातात। तशाच पद्धतीचं एक नवीन ऑपरेशन राबवलेलं आहे, ऑपरेशन सिंधू। तर हे ऑपरेशन बद्दल माहिती पाहूया। तर पहा, ऑपरेशन सिंधू जे आहे ते सध्या इस्रायल आणि इराण या दोन देशांदरम्यान युद्ध चालू आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इराणमध्ये जे आपले भारतीय राहतात त्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन सिंधू हे राबवलेलं आहे। लक्षात ठेवा, आता इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालू आहे तर त्यांची सुद्धा बेसिक माहिती आपल्याला पाहिजे। तर इराण हा देश जो आहे, इराणची राजधानी तेहरान आहे, पूर्व आशिया खंडातला हा एक देश आहे आणि इराणचं जुनं नाव हे पार्शिया असं होतं आणि इराणमध्ये खनिज तेल मोठ्या प्रमाणावर सापडतं। जगामध्ये खनिज तेल उत्पादनामध्ये इराणचा चौथा क्रमांक लागतो। दुसरा देश आहे इस्रायल, इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम। हा जगातला एकमेव ज्यू राष्ट्र आहे, म्हणजे इथंच फक्त जगात ज्यू लोक हे राहतात आणि इथल्या पंतप्रधानावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू। त्याचबरोबर आता बघा, याच्या अगोदर सुद्धा असेच भारतीय लोकांना परत भारतात आणण्यासाठी काही ऑपरेशन राबवले होते, ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत। पहिलं म्हणजे ऑपरेशन गंगा। आता हे नदीचेच नाव आहेत, लक्षात ठेवा। ऑपरेशन गंगा युक्रेन मधून भारतीयांना परत आणण्यासाठी, रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये युक्रेनमध्ये जे भारतीय अडकलेत त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा होतं। त्यानंतर आहे ऑपरेशन कावेरी, सुदानमध्ये अंतर्गत संघर्ष चालू होता सुदान देशामध्ये, तिथल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवलं होतं ऑपरेशन कावेरी। त्यानंतर ऑपरेशन समुद्र सेतू, ऑपरेशन समुद्र सेतू कोविड काळामध्ये भारतीयांना वेगवेगळ्या देशातून भारतात आणण्यासाठी राबवलं होतं। त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती, अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान यांची सत्ता आली त्यावेळेस अफगाणिस्तान मधल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवलं होतं ऑपरेशन देवी शक्ती। आणि ऑपरेशन अजय, ऑपरेशन अजय हे इस्रायलमध्ये ज्यावेळेस इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध चालू होतं त्यावेळेस इस्रायल मधील लोकांना भारतामध्ये परत आणण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं होतं ते होतं ऑपरेशन अजय।